तर मित्रांनो नमस्कार, केतन सुनील मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। रात्री 11 वाजता आम्ही गाडीतून जस्ट आता इथपर्यंत आलो आहे आणि आल्या तुम्ही बघताय चांगलं वातावरण आहे आणि आज महत्त्वाचं म्हणजे या निसर्गाने साथ दिली पाहिजे की हे मैदान व्यवस्थित पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून। आणि त्याचबरोबर माझे मित्र पण सगळे यूट्यूबर सगळे मंडळी आलेले आहेत आणि आजचा दिवस मी देवबाप्पाला एकच प्रार्थना करतो, निदान नामांकित बैलगाड्या आहेत सगळ्या, पण त्याच्यामध्ये आज पाऊस निसर्गाने साथ दिली पाहिजे या सगळ्या गोष्टीला। आणि आता आपण जरा आपले जे लांबून जे बैल आले आहेत, लोक आले आहेत, त्यांना आपण दाखवूया। मजा मस्ती चालली आहे सकाळी, तर चला जाऊया। काय कुठून आलाय ते? शिरवळ किती वाजता निघालेलं का? रात्री मुक्कामी मुक्कामी आले का? बर बर। कोणती बैल आणलीत काय? सोने आणि हरणे। मित्रांनो, शिरवळचा हरणे आणि सोने सुद्धा दाखल झालेत बघा आज या किवळच्या मैदानामध्ये। घरचं साजर एकत्र पळणार आहेत का? घरची गाडी चालतंय, शुभेच्छा। MS7 म्हणजे देवगडवरून खास हे मैदान बघण्यासाठी हे सगळे मित्रमंडळी आलेत। दादा, देवगडवरून आलात तुम्ही? कुठून आलात एक्झॅक्ट? कुडाळवरून। ओके, किती वाजता निघालेला? आम्ही रात्री 10 वाजता निघालो। ओके, आणि साधारणतः किती जण आहेत तुम्ही म्हणजे सगळे? आम्ही देवगड। अच्छा, देवगडवाले तुम्ही? 10:30। ओके, आम्ही 10 वाजता निघालो। ओके, म्हणजे किती तासाचं अंतर होतं हे साधारणतः? 4.5 तास लागले। ओके, कुडाळहून होते यायला। ओके, काय पाऊस पाणी? पुढे काय बाद आहे सगळं, पाऊस पाणी सगळं। ओके, आणि साधारणतः किती जण आहेत तुम्ही एकूण? आम्ही 13 जण आहोत। म्हणजे एका गाडीमध्ये 13 जण? आणि तुम्ही? 10 जण आपण डेंजर आहोत। ओके ओके, मस्त, धन्यवाद। छत्रपती संभाजीनगर मधून आलेला आहे पिस्तूल आणि सकाळचा प्रहर त्याच्यामध्ये पण आम्ही आलेलो आहोत। आणि काका नमस्कार, दादा नमस्कार। नमस्कार नमस्कार। तुमची झोप मोड झाली, पण बैलासाठी काय पण? हा, बैलासाठी झोप नाही, येस काही येस नाही। येस येस। छत्रपती संभाजीनगर वरून आलात, किती वाजता निघालेलात? आम्ही काल निघलो होतो 2 वाजल्यापासून। 2 वाजता? ओके, दुपारी 2 वाजता? दुपारी 2 वाजता। ओके, कसा पाऊस पाणी काय लागला की नाही? हा, लागला ना, मागच्या गावाला एक 30 किलोमीटर अंतरावर पाऊस लागला ना मला। ओके, आज नामांकित गाड्या आहेत आणि आपण पिस्तूलला पण घेऊन आलायत हा, आणि अपेक्षा एक मनामध्ये बाळगून आलाय। अपेक्षा तर सगळ्याचीच असते म्हणा, असं आपला बैल यावा म्हणून अपेक्षा आपल्या सगळ्यालाच असते ना। येस येस येस, चालेल, तुम्हाला मनापासून शुभेच्छा। तुम्हाला पण धन्यवाद। आपली ही फाटी आणि त्याचबरोबर एक आपल्याला दादा भेटले। दादा नमस्कार। नमस्कार। आणि तुम्ही मला तुमच्या एकदम शरीरयष्टीवरून तुम्ही एकदम म्हणजे आर्मी मॅन वाटताय। आम्ही आर्मीमधून आता रिटायर झालो। ओके, 31 जानेवारीला। ओके, आणि आपला छोटासा नवीन बिझनेस सुरू केला। हां, काय? वडापाव आहे आपला, तर सध्या स्टार्टअप आहे। ओके, एक सुरुवात आहे। ओके, आता याच्यातून अजून आपल्याला थोडंसं हां, डेव्हलप करायचं। आता या बैलगाडी शर्यतीमध्ये तुम्हाला तुमचा म्हणजे एक छंद आहे हा तुमचा, काय म्हणताय? कारण का तुम्ही छंद म्हणजे काय, थोडक्यात माझा सगळ्यात आवडता बैल आहे बकासूर। ओके, बकासूरमुळे मी खरं स्टार्टअप सुरू केलाय। ओके, घरचे काय असं सोडणार नाही आपल्याला, बरोबर, प्रत्येक मैदानात जा आणि नुसता बिना कामासाठी। ओके, एक उद्योग पण आहे, आपली आवड पण आहे, आणि उद्योग म्हणजे एकदम बेस्टच। ओके, नोकरीला 10व्या विकत घेतो, बरोबर। थोडं। धन्यवाद दादा, ओके, थँक्यू आणि शुभेच्छा तुम्हाला। सोने आणि हरण्या। ओके, आता आज तुम्ही आलात मैदानामध्ये, एक मनामध्ये आशा आहे तुमच्या की आपली बैल गुलाल करणार, फायनलला राहणारच, 100%, एक नंबर। आणि मला एक गोष्ट सांगा, जेव्हा घरातून निघालेला काय बैलांना तुम्ही एक असं बघितलं त्यांच्याकडे की आज नंबर करेल तू, हो, काय बोलता त्याबद्दल? त्याबद्दल मला आशाच आहे, जण राहणारच गाडी फायनलला, तर गाडी राहणार, नंबर किती होऊ द्या पण गाडी फायनलला राहिलच पाहिजे, ओके, ही माझी इच्छा आहे। तुम्ही कुठून आलात? शिरवळवरून। ओके, आणि शेवटचं मैदान कुठलं होतं? शेवटचं मैदान आता आम्ही परवा बोरला खेळलो, मोरचं। हा, शेमीला गाडीने मार खाला। धन्यवाद। मला भेटलेला आहे पुष्कराज जाधव। पुष्कराज नमस्कार, किती वाजता आलास? गुड मॉर्निंग।
आहे तुमच्याच गाडीतून आलो. अरे तरी पण किती वाजता काय टायमिंग होता मला पण आठवत 6:30 पोहोचले. ओके बघूयात आता नामांकित नंदी सर्व Yes. दाखल होणार आहेत मैदानामध्ये. मैदानाची तयारी पूर्णरित्या झालेली आहे. आणि त्याच्या अगोदर तुझी पहिली उपस्थिती म्हणजे लय महत्वाची असते. आता बघूयात आता आणि काय. त्याचबरोबर तुषार दादा धुमाळ अर्थात मैदान रिपोर्टर. दादा नमस्कार. नमस्ते. आणि- कधी आलास तू? मी आलो वाटले किती 5:30-6. ऍक्च्युली मला पण वाजता निघालो? मुंबईतून 11 वाजता निघालो. हे बघा झोपला अजून होता का नाही? नाही झोपलो. पहिलं आपलं मैदान आपली माणसं महत्वाची. दादा एक गोष्ट विचारायची आहे. लय त्रास होतो ना? त्रास नाही होत त्यांना, आता पुढे त्रास फेकाय सगळा. काय बोलता? कारण का आता लाखो मुंबईवरून मला प्रेक्षक- आलो ना, मला लाखो प्रेक्षकांचे लाखो सबस्क्रायबरचे आशीर्वाद आहेत आणि परमपूज्य सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे काय नाही. खूप मस्त खूप मस्त. हीच प्रेरणा आम्हाला भेटावी. धन्यवाद. धन्यवाद. हे 2 महादेवाचे नंदी आलेत. इथं कोण त्यांचे मालक नाही आहे, पण अंदाजानुसार ते मला कळालं की ते परभणीहून आले असावेत. का इथे आता मी होतो तेव्हा मला सांगितलं बहुतेक हे परभणी साईडवरून आलेत वाटतं बैलही. पण खूप छान आहेत. आणि तुम्ही बघताय महादेवाच्या नंदी. वडकीचा हरण्या पण आलेला आहे, आपण बघतोय. 3 वाजता पोहोचला. Yes. मित्रांनो वडकीचा हरण्या अख्ख्या महाराष्ट्राला ज्या बैलाची ओढ होती अक्षरशः तो बैल म्हणजे लखन बैल. आणि लखन बैल आपण पहिल्यांदाच बघतोय. बैलांचा फिटनेस आहे. आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमधला लखन आज मैदान आणि या सगळ्या गोष्टीमध्ये विशेष आकर्षण आपल्या लखनचं असणार आहे. तर आपण बघूया. आता तो फाटी बघायला चाललेला आहे. आपण लखनला बघतोय. आता लखन फाटी बघायला गेलाय. आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरवरून आलेली सगळी मंडळी. दादा नमस्कार. जरा आपला परिचय द्या सगळ्यांनी. गणेश भाऊ पळसकर संभाजीनगरकर, एक समालोचन करता आणि एक शंकरपाटाचं डिजिटल घड्याळ चालू. छत्रपती संभाजीनगरकर म्हणून आज काय अभिमान वाटतो या मैदानात आल्यावर? आज एक म्हणजे संभाजीनगर जिल्ह्याची एक ओळख तर खूप मोठीच आहे, पण आज या मैदानात लखन आणि मथुर पळतोय ही सर्वात मोठं एक आहे. ओके. आणि संभाजीनगर जिल्ह्याचं नाव मथुर अशा बऱ्याचशा बैलांनी, आपले लखन देवाभाई अशा बऱ्याचशा बैलांनी संभाजीनगर जिल्ह्याचं नाव अख्ख्या भारतभर बैलगाडा क्षेत्रात पोहोचवलेलं आहे. ओके. आज खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर अख्खा महाराष्ट्र त्या क्षणाचा साक्षीदार असणार आहे की मथुर आणि लखनची जोडी कशी पळणार आहे. त्याबद्दल काय बोलताय सर? गाडी एकदम टॉपला पळणार. त्या गाडीला आज म्हणजे चॅलेंजेस नाही राहणार, कारण बैल मथुर पब्लिकचा आहे, बैल आतून फुल चालणार आहे, त्यामुळं बैलाचं विशेष नाही. ओके. दादा तुम्ही काय बोलू शकता? नमस्कार. करण विश्वनाथ डामळे, कन्नड तालुका, छत्रपती संभाजीनगरवरून आम्ही आलेलो आहे. आम्ही पण आमची घरची जोड आणलेली. एकच नाव रुद्र शेठ आणि एकच नाव हरण्या. ओके. आपल्या गावचं म्हणजे आपल्या भागातलं पण हवामान वेगळं आणि इकडे आल्यावर पण हवामान थोडं वेगळं. बैलावरती ह्या वातावरणाचा काय एक फरक पडू शकतो आणि तो आपल्याला पळमध्ये तो दिसणार आहे. काय बोलतात? आता सध्या तर काही वाटत नाही, पण आता याच्यानंतरचं वातावरण आम्हाला काही एवढं हे नाही, माहित नाहीये. असं कधी असलं तर आमचे बैल पण टॉपलाच पळणार. टॉपलाच पळणार. येस येस येस. ओके. दादा तुम्ही पण रुद्रा आणि यांच्या बरोबर आहेत का? रुद्राची मालक आहे. अच्छा. दादा नमस्कार. हे या गोष्टी इथं आल्यानंतर हे मैदान एकदम म्हणजे मोठं मैदान आहे आमचं इकडचं, या भागातलं पहिलं मैदान. फर्स्ट टाइम आलो आम्ही. फर्स्ट टाइम आलेलं आहे. ओके. एकदम मस्त मैदान आहे. आणि आज एक आशा आहे की अक्षरशः म्हणजे म्हणतात ना छत्रपती संभाजीनगरचं नाव राखलंय तर ह्या महादेवांच्या नंदीने म्हणजे आत्ताच्या घडीला या बैलगाडी क्षेत्रामध्ये काय एक अभिमान घेऊन आलाय तुम्ही की खरं आज गुलाल आपलंच असेल म्हणून? अभिमान म्हणजे असं आम्हाला तर फुल कॉन्फिडन्स आहे की आमचं जाणार आम्हाला छत्रपती संभाजीनगर गुलालात राहणारच, कारण लखन बी संभाजीनगरचा आणि आम्ही पण तिथूनच आलेलो आहे. येस येस. धन्यवाद. बैलांचा खुराक म्हणजे दादा तुम्ही आता काय बोललात ह्याच्यामध्ये दूध आहे. दूध आहे म्हणजे ते कसं असतं म्हणजे आता शर्यतीला बैल पळवायची पण त्यांना आता किती लिटरचं दूध देता? आता त्यांना पाळीपाळीने देता का कसं विषय असतो? 5 लिटर सकाळी 5 लिटर संध्याकाळी. संध्याकाळी.
आणि एक आपला एक विषय असतो की जेव्हा बैल मैदानामध्ये पळत असतात त्या टायमिंगला बैलांना चारा जास्त नाही द्यायला पाहिजे, पण काय एक असं की त्या टायमिंगला तुम्ही दूध बीत देऊन त्यांना पळवता? आता जसे बैल आणलेले आहे आम्ही, आता सध्या वगैरे त्यांना काहीच नाही. हे त्यांचं सकाळी वगैरे सर्व झालेलं आहे. आता जसे बैल संध्याकाळपर्यंत बैलाला चारा वगैरे काहीच नाही, वैरण काहीच नाही. ओके, शर्यत झाल्यानंतर जे काय म्हणते शर्यत झालं. ओके. म्हणजे मित्रांनो एक बघू शकतो प्रत्येका भागामध्ये जी बैल सांभाळणारी जी मंडळी आहेत, आता खुराक कसा द्यायचा, कुठल्या पद्धतीने द्यायचा, मोसम कसा असला पाहिजे त्या पद्धतीने तर बैला कसं ठेवायचं, या सगळ्या मंडळींचा अभ्यास आहे. आणि दादा जाता जाता एक गोष्ट, आता जसे जसा दिवस वाढत जाईल म्हणजे वेळ पुढे पुढे होत जाईल, एक जबाबदारी येते आपल्यावरती की बैल गटाला गेला, सेमीला पण राहिला, फायनलला पहिल्यामध्ये आला, दुसऱ्यामध्ये आला, विषय नसतो, पण तो गुलालात असला पाहिजे. त्याच्याबद्दल बोला. गुलालात असलेलं म्हणजे आता काय, आता आमच्याकडे वातावरण वगैरे असं गुलालात असलं तर सगळ्यांना अभिमानच वाटतो, काही विषय नाही. पण आम्ही आता फर्स्ट टाइम आलो, आमचा गट पास बी झाला तर आम्हाला काही एवढं हे नाही, तेवढंच आमच्यासाठी खूप भरपूर आहे. हा, यस, आमचं ते अजून काही एवढं हे नाही, पण आम्ही फर्स्ट टाइम आलो, गट पण पास केला तर आम्हाला गुलालाची आशा आहे की आम्ही फायनल आहे असं वाटतं आम्हाला. नक्की नक्की. धन्यवाद. सातारा जिल्ह्यातील पहिलंच एवढं मोठं मैदान पहिलं नाव काय? शिवा. कुठला? संपन्न होत आहे. दादा नमस्कार. नमस्ते नमस्ते. दादा काय म्हणताय आणि किती वाजता आलात? सकाळी आलोय की 6ला निघालो होतो, 8 पर्यंत पोहोचलो. ओके. आणि का दादा मला एक गोष्ट सांगा, कामधंदा सांभाळून मी पण जॉब करतो, तुम्ही पण जॉब करता, पण शासकीय सेवेमध्ये असताना एक तर सुट्ट्यांची मारामारी आणि त्याच्यामध्ये तुमचं ते काम म्हणजे कधी पण ड्युट्या लागतं, सगळ्या गोष्टी होमगार्डमध्ये असल्यामुळे बैलगाड्या क्षेत्रामध्ये आता जे तुम्ही एवढं काम करताय, कसं वाटतं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून? कसं आहे माहिती, होमगार्ड मध्ये काम करतो ती एक देश सेवा आहे. होमगार्ड म्हणजे मित्रांनो पगार वगैरे नसतो, होमगार्ड काय आम्हाला मानधन असतं. भत्ता 670 रुपये आम्हाला भत्ता असतो. मस्त मी आता अधिकारी झालो असलो ना तरी 670 रुपये आम्हाला भत्ता असतो की आम्ही शासनाची, प्रशासनाची आणि देशाची मदत संकट काळामध्ये करणं हे होमगार्डचं काम आहे. आणि दुसरी गोष्ट, आता इकडं मी बैलगाडी क्षेत्रात व्हिडिओ करतोय, मी सामाजिक काम करतोय. म्हणजे सामाजिक म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील गोरगरीब शेतकऱ्यांना दाखवणे, अनेक हेवे दावे, अनेक गोष्टी पुढे आणणे हे माझं काम आहे महत्वाचं. म्हणजे असं मी जास्त पैशाच्या उद्देशानं करतच नाही. पैसा कमवायचा असताना बैलगाडी क्षेत्रातून भरपूर कमावला असता. ओके दादा, खूप बोलण्यासारख्या गोष्टी आहे, पण आता आपण भेटूया आणि या सगळ्या गोष्टी आपण आता बोलूया, चर्चा करूया. आणि तुमचंही काम खूप सुंदर आहे मित्रांनो. यांच्या सुद्धा चॅनेलला धन्यवाद दादा. सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल कुठलाही असू दे त्याचं कष्ट बघा. आज मुंबईवरून या ठिकाणी आलेले आहेत, भले घाटावरचेच ते असतील परंतु नोकरीनिमित्त मुंबईला आहेत, परंतु खरोखर यांचं स्ट्रगल आहे. यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे सगळं जे आहे ना या दादांच्या चॅनेलमुळे, निसर्गाची नाळ जेव्हापासून मी बघत आलोय ना तेव्हा फक्त एकच होती, प्रत्येक जण मी जायचो तिथे निसर्गाची नाळ बोलो दादांनाच पकडूया आणि काय त्यांच्या सहवासात राजून आज जे आहे ते दादांना बघून शिकतोय. गौरव पवार, सातारकर गौरव पवार, त्याचबरोबर नाथ गावाकडचे अर्थात प्रितेश चव्हाण. मित्रांनो काय आजचं मैदान म्हणजे इथे नामांकित बैल पण आहेत आणि त्याचबरोबर आपले नामांकित युट्यूबर मंडळी पण आहे. गौरव काय बोलतोयस? काय नाही, आता चालू आहे मैदान आणि चांगलं मैदान आहे. यस, आता आणि टॉपची बैल पण सगळे आली आहेत. यस यस. आता बघूया कसं काय होतंय मैदानात. मित्रांनो आज आपण हिवळ्या मैदानात आहे आणि भव्य दिव्य नियोजन आहे, चांगल्या प्रकारचं नियोजन. मैदान एकदम अतिशय रितसर आणि पारदर्शक होणार, त्यात काही शंका नाही. पण काय होतं, जे प्रत्येक ठिकाणी बैलगाडा शर्यतीला एक प्रो कबड्डी सारखा आपण प्रो करण्याचा प्रयत्न हा प्रत्येक आमचा युट्यूबर सहकारी करत असतो. आणि त्या दृष्टीने आज आम्ही सगळेच युट्यूबर बऱ्यापैकी मुंबई असेल, पुणे असेल, सातारा, सांगली, प्रत्येक ठिकाणाहून प्रत्येक आपलं सोयीने या ठिकाणी मैदानात आलाय आणि मैदान दाखवण्याचं किंवा मैदानाचं बाबा बाहेर लोकांना कळलं पाहिजे काय पद्धतीने चाललंय मैदान, हे सगळ्या काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर जी आमची संघटना आहे ती संघटना एकदम कार्यरत आहे. जशी आपली अखिल भारतीय बैलगाडा संघटना कार्यरत होती त्या पद्धतीने आम्ही पण एकत्र येतोय आणि एक बैलगाडा शर्यतीला चांगले दाखवण्याचं किंवा बाहेर देशामध्ये पण पाहिली जाते अशी बैलगाडा शर्यती आपली, तर ती एक चांगल्या वळणावरती नेऊन ठेवण्याचं काम आम्ही करणार आहे. तर मैदानाचं एकदम रितसर आणि चांगलं होणार, त्यात काही वाद नाही. धन्यवाद. मस्त, थँक्यू. आपण फाटी बघतोय
सगळं नावं सगळी त्याचबरोबर सीमारेषा या सगळ्या ओलांडून केलेल्या आहेत. मस्त वाटतं मैदान. आणि आता थोड्याच वेळात सगळा मैदानात सगळा रणसंग्राम चालू होणार आहे. चला जाऊया. पिंटू दादा मोडक यांचा वडकीकरांचा कॉकटेल अर्थात सुंदर. जरा कुठे विश्रांती घ्यायचा विचार केला, थेट गाडीतच येऊन बसलो. आणि मी ज्या व्यक्ती बरोबर आहे ती म्हणजे सँडियन यादव. आणि दादा नमस्कार. नमस्कार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नामांकित या सीझन मधलं एक चांगलं नामांकित मैदान आहे. आणि त्यामध्ये भरपूर युट्यूबर मंडळी मोठे मोठे बैल आले आहेत. आणि त्याचबरोबर प्रत्येक बैलगाडा मालक आपल्याला मला एक म्हणतात ना एक नवीन रिलेशन त्यांच्याबरोबर बनवायचं आहे. दिवसेंदिवस बनवतो बैलगाड्यामध्ये. एक अनुभवी व्यक्ती म्हणून काय तुम्ही माझ्यासाठी तुम्ही बोलू शकता? काय म्हणजे कौतुक करायचं का टीका करायची सांगा. बघा तुम्हीच समजा. कौतुक करायचं आहे, चांगला आहे, प्रयत्न आहे. महत्वाचं कसं आहे जॉब करून तुम्ही करताय त्यामुळं ते अप्रिशिएट करण्यासारखं आहे. कारण एक काम करणं सोपं असतं, पण रँडमली जर आपण काम करायला लागलो खूप तर थोडं अवघड आहे. समालोचक सुनील मोरे आणि त्याबरोबर समालोचक किरण. क्रमांक 2 आणि 3 च्या गाड्या आतानाचे वेळ लावायचे नाही. दोन्ही गट बरोबर संती खाली जाणार. 2 आणि 3 वाले गाड्या झुकून गाड्या आताना या ठिकाणी प्रसिद्ध युट्यूबर आणि आमचे सहकारी मित्र केतन सुनील मोरे मुंबईवरून या ठिकाणी उपस्थित झाले. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. सुनील सर नमस्कार. नमस्कार. कसे आहे? एकदम बेस्ट. आणि सगळ्यात महत्वाचे आज रणसंग्राम म्हणतात, शब्दांचा रणसंग्राम असणार आहे. शब्दांचा रणसंग्राम काय बोलताय? शब्दांचा आणि ऑल महाराष्ट्रातून जेवढे टॉपचे बैल पळतात की नाही ते सगळे टॉपवर बैल इथं आवर्जून उपस्थित आहेत या मैदानासाठी. धन्यवाद. तर सुनील सरांच्या म्हणजे त्यांच्या तालमीत वाढलेले तुम्ही काय बोलताय? नाही बरोबर आहे. मैदान चांगलं आहे. गुरु आहेत आम्ही चांगलं मैदान. आपले महाराष्ट्राची परंपरा युट्यूब चॅनलचे सर्व गणेश दादा नमस्कार. हो नमस्कार. कसे दादा? काय म्हणताय? वाढदिवस होऊन गेला, काय सेलिब्रेशन झालं की नाही? सेलिब्रेशन संपूर्ण महाराष्ट्रातनं शुभेच्छा. बाकी आता मला एक सांगा, पेडगावच्या मैदानाची तारीख निघाली का? पेडगावचं मैदान 21 आणि 22 2 दिवस मैदान होणार. 21 तारखेला ओपनचं मैदान आहे आणि 22 तारखेला आदतचं मैदान आहे. दोन्हीचे रूपरेषा वेगळे. दोन्ही शक्यतो माझ्या मते राहणार आहे. आणि 21ला ओपनचे आणि 22 तारखेला आदत बैल असणार. फायनल कधी असणार आहे? फायनल त्याच दिवशी होणार. मैदान कारण का तुम्ही विचारलं, कारण का तुमच्याकडे जबाबदारी असते ती. कारण का माहितीये का, मैदान हे कम्प्लीट 8 वाजता पहिला गट खाली पळायला झाला. ओके 8 वाजता. त्यामुळे स्वच्छ सूर्यप्रकाशात दोन्ही दिवसाच्या दोन्ही मैदानात फायनल होणार. त्यात काय अडचण नाही. धन्यवाद. पवन दादा नमस्कार. दादा नमस्कार. आजचा दिवस कसा आहे? म्हणजे ना म्हणजे मला तरी वाटतंय की ना सगळ्या दिवसांपेक्षा वेगळा दिवस आहे. कारण का सुरुवात आहे आचारसंहिता झाल्यानंतर पहिलंच मैदान आहे, मोठं मैदान आहे. त्या भागातलं पहिलंच मैदान आहे. ओके. आणि ड्रोनची व्यवस्था तुमच्याकडे मी असं ऐकलंय. ड्रोनची व्यवस्था तुमच्याकडे मी असं ऐकलंय. धन्यवाद. या बैलगाडी क्षेत्राचा खूप वर्षानुवर्षाचा प्रदीर्घ अनुभव असणारे श्री गौतम भैया काकडे. भैया नमस्कार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बैलगाडी शर्यतीला म्हणजे बंदीपासून ते बैलगाडा सगळ्यांच्या मनामनात रुजवणारे तुम्ही. बैलगाडा क्षेत्रामध्ये सध्या खूप म्हणजे बैलगाडी क्षेत्र वेगळं आणि वैयक्तिक हेवेदावे वेगळे, वैचारिक वाद वेगळे. तुमचं काय म्हणणं आहे? काय झालंय माहिती आहे का, म्हणजे बंदीच्या आधी एक नीतिमत्ता तत्व पाळली जात होती ना. म्हणजे एकदा पायरा झाला तर त्याच्यात बदल होत नव्हते किंवा पैरे वर्ष टिकत होते. पण आता ती सिस्टीमच राहिली नाही.
ह्या आत्ताच्या काळात तर इतकं म्हणजे आता आजच्या मैदानात काय अनुभव म्हणजे तुमच्याही पाण्यात आले, माझ्याही पाण्यात आले की फार वादविवाद वाढायला लागलेत किंवा एक चुकीच्या दिशेने हे विषय चालले. तर खऱ्याने ह्या विषयावर आता सगळ्यांनी खरंच पथ्य पाळली पाहिजे. जो पायरा होईल त्या माणसाशीच पडलं पाहिजे. कुठंतरी काहीतरी थोड्या काही गोष्टींची बंधनं पाळली पाहिजेत. आता भविष्यात खरंच अवघड परिस्थिती येईल. भैया तुमच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे शेवटचा पर्याय म्हणजे तुम्ही, पण एक जबाबदार बैलगाडा मालक म्हणून बदलतं बैलगाडा क्षेत्र कसं असायला पाहिजे? तुम्हाला सांगितलं ना की ह्या नादात माणसांनी तत्व, आपण नंदी पळवतोय, नंदी हा महादेवाचा नंदी आहे, तर आपण तो पळवत असताना आपण तत्विक राहिलं पाहिजे. कुठंतरी दिलेले शब्द पाळले पाहिजे आणि ह्या नादात जे पैरे होतील त्या पैऱ्यात पडलं पाहिजे. खाली वादावादी कुठेही व्हायला नाही पाहिजे. खाली गेलं आपली गाडी रितसर व्यवस्थित उभा केली पाहिजे. पुढं निकालालाही जी व्यवस्थित निकाल दिले जाते तिथं वादावादी कुठं घातली नाही पाहिजे. ह्या वाद पहिला टाळले पाहिजेत, हे महत्वाचं आहे. आपण वैचारिक वाद सारखे बोलत असतो, पण त्या वैचारिक वाद वैयक्तिक वाद होतात आणि त्याचं रूपांतर या बैलगाड्यांवरती आता व्हायला लागलंय. काय बोलतंय? काय माहितीये का, वैचारिक वाद असो किंवा कुठलाही वाद असो, वादच नाही पाहिजे ह्या भूमिकेशी मी म्हणजे पहिल्यापासून माझी भूमिका आहे की वाद नसावा. तुम्ही हा नाद आपले खेळ आहे, आपण ह्या स्पर्धेला येतो, एक खेळ खेळायला येतो, ह्याच्यात वाद कशासाठी पाहिजे? बरोबर आहे. ह्याच्यात कसलाच वाद म्हणजे तुम्ही ठीक आहे, जेव्हा तुम्ही खाली जाता पळायला त्यावेळेस तुम्ही प्रतिस्पर्धी असता, पण प्रतिस्पर्धी आहे म्हणून त्यात वाद घालायचा हा विषय बरोबर नाही. खेळीमेळीच्या ह्याच्यात ह्या शर्यती झाल्या पाहिजेत, एक मैत्रीपूर्ण लढती झाल्या पाहिजेत आणि गाडी पळाली ज्याची बसली त्याचं जाऊन अभिनंदन करायचे आपल्याला कमीपणा वाटला नाही पाहिजे किंवा आपली बसली तर आपण हुरळून जायचंही काही कारण नाही. बरोबर. ह्या गोष्टी पाळल्या तर वाद काय होतो? बरोबर. बिरीज होणार, वाद बाकीच होत नाही. तुम्हाला म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही वागला ना माणसं तुमच्या जवळ येणार. आपण एक म्हणजे दररोजचा एक प्रश्न आहे की आपल्याला माणसं जोडायची, ती माणसं तोडायची नाही आहे. त्याच्यासाठी शब्द महत्त्वाचा असतो. तुमचा खूप अनुभव आहे या क्षेत्रामध्ये, पण या बैलगाड्यामध्ये तुम्ही जेवढी माणसं जोडली आहे ती आज तागायत ते तुम्हाला म्हणजे कधीच आयुष्यात आणि भविष्यात विसरू नाही शकणार. एवढं म्हणजे भैया तुम्ही कार्य केले त्यांच्यासाठी. काय बोलू शकता त्यांच्याबद्दल? तुम्हाला सांगेन ना, मी पहिल्यापासून म्हणजे मला घरातूनच एक शिकवण आहे. माझ्या आजोबांनी वडिलांना दिली, वडिलांनी मला दिली, मी माझ्या मुलांना देतोय की लहान असू मोठा असू कुणी असू तुम्ही त्यांना रिस्पेक्टली बोलाव, रिस्पेक्टली वागवा. म्हणजे जो मान दिला पाहिजे तो मान दिला पाहिजे. तुम्ही ते सर्वसामान्य असो अगर कुणी असो, पण त्याला मान दिला ना म्हणजे कुणी असलं तुम्हाला इज्जत मिळणार. तुम्ही इज्जत दिली तर तुम्हाला इज्जत, तुम्ही इज्जत नाही दिली तर तुम्हाला पण इज्जत मिळणार. बरोबर आहे भैया. ऍक्च्युली बघायला गेलं तर हा तुमचा मोठेपण आहे. म्हणजे त्याच्यामध्ये लहान मूल कोणी असू दे म्हणतात ना, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट, ही भावना खरं. आणि मी तर म्हणतो या बैलगाडी क्षेत्राचा म्हणी भैया तुमच्या सारख्या लोकांचा आदर्श घ्यावा. धन्यवाद. थँक्यू. छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन बैल. किती वाजता आलात? आम्ही इथं आला 9ला. आणि आज अर्जुनचा पायरा कोणाबरोबर आहे? उगलेवाडीचा तेजा. अच्छा, हा त्यांच्या बरोबर गाडी चांगली पळाली. ओके, लक्षात नव्हतं, मी बघितली सॉरी, पण गाडी छान पळाली आहे, लक्षातच नव्हतं. चांगला मिळेल. ओके, आशा करतो आज गुलाल आपला असेल. बस धन्यवाद. मित्रांनो, आपण बघू शकतो संघटनेचे विलास देशमुख भेटले आहे. शंभूबाजी ग्रुप खडकवासला, अर्थातच शंभू आणि बुलेट आणि त्यांचे सर्व प्रवीण दादा दसवडकर. दादा नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय, कसं वातावरण कसं आहे? आणि भरपूर दिवसांनी भेटलं तुम्हाला. वातावरण चांगलं आहे, थोडं पावसाचं वातावरण आहे, मैदान चांगलं चालू आहे. ओके, काय म्हणताय संघटनेबद्दल, काय बोलताय? संघटना थोडी बंद होती 4-5 महिने. 27 तारखेला मीटिंग होऊन त्याच्यानंतर 8 दिवसात चालू होईल संघटना. ओके, रजिस्टरचं काम चालू होतं, त्यामुळे काही इंटरफेअर केला नाही संघटनेने. अच्छा, रजिस्टरचं काम पूर्ण झालेलं आहे, म्हणजे आता कायदेशीर कारवाई करायला सोपं पडेल. बरोबर. 27 तारखेनंतर संघटना चालू. तुम्ही आता एक शब्द वापरला, कायदेशीर गोष्टीसाठी. आता संघटना पण रजिस्ट्रेशन महत्वाचं आहे. कायदेशीर कारवाई करायची म्हणल्यावर रजिस्ट्रेशन पाहिजे. का होतं या बैलगाड्यामध्ये आपण सगळे गुन्ह्या गोविंदाने राहतो,
पण म्हणतात ना काय काय गोष्टी असतात की तिकडे आपल्याला सगळ्या गोष्टी सामदाम दंडभेद सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. काय बोलताय? मोजकीच माणसं बैलगाडी क्षेत्रात थोडी विचित्र वागतात. त्यांना जर वटणी आणायचं म्हणलं तर कायदा लागेल आणि कायद्याची अंमलबजावणी करायची म्हणलं तर आपली संघटना रजिस्ट्रेशन लागेल. बरोबर. आता संघटना रजिस्ट्रेशन झालेली आहे, त्याच्यामुळं आता 27 तारखेच्या मीटिंग नंतर पुढची पार्श्वभूमी ठरेल. प्रवीण दादा, तुमच्या बोलण्यामध्ये लय स्पष्टपणा असतो आणि ते म्हणजे तो एक विषय असतो ना, तो 4 चौघांमध्येच निघावा आणि तो मीटिंगमध्येच निघावा आणि त्यासाठी तुम्ही लय आग्रह असतात. खास करून जी सामान्य बैलगाडा मालक, आपलं पहिल्यापासून आपलं एक ध्येय आहे की कुठलीही गोष्ट असेल त्याला विरोध, चुकीच्या गोष्टीला समोर विरोध करायचा. बरोबर. त्याच्यामुळे आपण स्पष्ट बोलून विरोध करतो, त्याच्यामध्ये बाकी काय नाही. आता ह्याच्या पुढे काय आपली म्हणजे संघटनेची एक छोटी मोठी मला जरा धोरणं सांगा की खरं संघटना चुकीच्या गोष्टींवर 100% कारवाई करणार आणि जे चुकीची हाणमार होती, अंगठी, शेपूट चावणं, सगळ्या चुकीच्या गोष्टींवर संघटना आग्रही भूमिका घेऊन त्याला कायदेशीर कारवाई करणार. शेवटचा आता एक प्रश्न, काय सांगता ह्या सगळ्या आता बैलगाडी क्षेत्रातल्या सगळ्या घडामोडी तुम्ही बघताय, एक वैयक्तिक गाडा मालक म्हणून तुमचं काय मत आहे की खरं अवघड परिस्थिती आहे थोडी. सध्या सगळ्यात पहिली परिस्थिती पायऱ्यांची आहे, तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यानंतर कॉम्पिटिशन भरपूर वाढलेलं आहे. बरोबर. आणि शाळकरी मुलं भरपूर उतरलेली आहेत. माझं असं म्हणणं आहे की पहिला उद्योगधंदा, बिझनेस, त्यानंतर बैलगाडी क्षेत्र, घर पहिलं आणि नंतर बैलगाडी, एवढं सांभाळून बैलगाडा मालकांनी नाच जोपासला पाहिजे. धन्यवाद. या बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये अच्युत ड्रायव्हर यांचं खूप नाव आहे, पण या अच्युत ड्रायव्हरांना आता एक नाव आलंय, ती म्हणजे ते नाव म्हणजे रन मशीन. दादा नमस्कार. काय विषय काय रन मशीन आणि मला अच्युत ड्रायव्हर यांच्या तोंडून ऐकायचं काय विषय? सगळेजण बोलते ते नाव ठेवलं सगळ्यांनी, त्यामुळे रन मशीन बोलते खरं. आणि गाडी पण चांगली आणते त्यामुळे नाव रन मशीन पडले. आता तुम्ही ड्रायव्हर आता इकडे परिस्थिती बघताय, काय टेक्निक असतात तुमच्या आणि काय त्या एक अशा मनामध्ये त्या गोष्टी असतात की आता मैदान असं आहे तर आपल्याला डावीने कसा पळप करायचा आहे, उजवीने कसं हे करायचं आहे, काय जरा सांगा. काय नाही, बाकीचं काय डोक्यातलं घ्यायचं नाही. गाडी आणताना दुसरा कुठला विचार करायचा नाही. बैलांना कुठला बैल कुठं पोहोचते काय पोहोचते ते अंदाज असतो पहिल्यापासून आपल्याला. बरोबर. त्यामुळे ते गाडी मग हाणायला बसतो आपण. बरोबर. आणि आता मला एक गोष्ट सांगा की खूप मैदान होतात आहे, कधी आराम भेटतो का? नाही तर कंटिन्यू मैदान असतात, कधी फॅमिलीला वेळ देणं. मैदान किंवा फॅमिलीला वेळ देणं भेटत नाही. फॅमिली माझी मुंबईला गेली आहे फिरायला, तरी पण त्यांच्यावर मला जाता आलं नाही कारण आता मैदान सलग पडली 2-3 आणि बैलवाली पण नाराज करून चालू नाही ती. त्यांचा पण खेळ आपल्या जीवा असते. मला एक गोष्ट सांगा, आता पावसाळा सीझन येईल, काय असतं मग त्या टायमिंगला? पावसाळ्यामध्ये पण मैदान चालू असते ती. असतात. हा, पाऊस जर थोडा कमी आला की मग घाट माथ्यावरती मैदान चालू असते घाटावर. बरोबर. आता या मैदानामध्ये काय विषय म्हणजे आज तुम्ही आम्हाला कुठल्या गाडीवर दिसाल? आज घरनिकेचा राजा आणि MM नानांचा राजा मी गट पास केलाय. गाडी गट पास केले. ओके. मोठ्या लोकांचे तुम्हाला फोन येत असतील, आज तुला अच्युत हे करायचंय ते करायचंय, काय बोलतो त्याबद्दल? मला राहुल यांचा पण फोन आला त्या दिवशी गाडी आपली आणायची. पण मोठ्या लोकांचा. अजून काय बोलू शकता ह्या बैलगाडी क्षेत्राबद्दल? कारण का तुम्ही दररोज तुमचं बैलगाडी क्षेत्रामुळे आता सगळे आपलं जीवन चालू आहे. खरं. आणि असंच चालू दे. जॉब केला असता. बरोबर. दादा धन्यवाद. आणि खरं ह्या महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद तुमच्यावर आहेत. धन्यवाद. काका नमस्कार. ॲम्ब्युलन्स व्हॅन आहे आजचा या मैदानातला, कोणाला काही अजून तरी कोणाला नाही. मला एक तुमच्याशी बोलायचं होतं, अशा वेळेला काय जबाबदारी असते? कारण का सर्वस्व म्हणजे म्हणतात ना, इंजुरी असेल त्याप्रमाणे ट्रीटमेंट करत त्याला जवळच्या हॉस्पिटलला नेलं. बरोबर. फास्ट प्रायमरी ट्रीटमेंट करून फास्ट जवळच्या हॉस्पिटलला नेलं. काका तुम्ही किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहात? 11 वर्षापासून. बैलगाडी क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही इथे गाडी घेऊन येतात तेव्हा तुमचा म्हणजे असा काय विषय असतो एकंदरीत? आमची गव्हर्नमेंटची ॲम्ब्युलन्स आहे. आमची फक्त काय बैलगाडीचे 4 रस्ते असते. इमर्जन्सी सेवेसाठी गव्हर्नमेंटची गाडी, बैलगाडीच्या तुम्ही आता म्हणतात तत्पर आहेत एकदम. काही झालं गाडी 24/7 मध्ये तुमची सेवा असते आणि म्हणतात ना तुम्ही
एक जीवनदान खरं म्हणजे हे तुमचं ईश्वरी कार्य आहे खरं त्याच्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. पिस्तूल कुठला आहे दादा? पिस्तूल बोंबळवाडीचा. घरा टाकलं काय? पाठी दाखवायला आणले ना? ओके. किती महिन्याचं आहे? 3 महिन्याचं आहे. कसं वाटतंय? होय ना मित्रांनो, बघू शकता तुम्ही. पहिला चड्डा आहे. ओके. मित्रांनो, आपण बघतोय उद्याचे होणारे या बैलगाडीचे शिलेदार पिस्तूल. दादा पिस्तूल एक्झॅक्ट कुठला आहे बोलला तुम्ही? पिस्तूल शाळगाव बोंबलवाडी. धन्यवाद. समीर भाई बरोबर जी व्यक्ती बघतो म्हणजे जी गाडी पळते इंजिनियर राहुल साळुंके आणि समीर भाई पेठ इस्लामपूरकर यांच्या नावाने जो माणिक पळतो या दोघांचा आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आज गाडी खूप छान पळाली, पण त्याबरोबर म्हणतात ना एक विश्वास असतो ना, विश्वास. हा विश्वास त्या नंदीने आपल्याला म्हणतात ना आपला विश्वास करून दाखवला. काय बोलता त्या गोष्टीबद्दल? विश्वास म्हणजे काय, बैलावर विश्वास आहे हो. त्यामुळे मैदानाला येतानाच भीती वाटत नाही माणिक असला की. ओके. आणि म्हणतात ना तुम्ही एक मालक एकत्र आहेत तुम्ही. आम्ही काय दोघं संघ असतो. बैल असला पळायला तरी आणि नसला तरी रोज आम्ही गावात सोबतच असतो, कुठं जाईल तिकडे. धन्यवाद. आमची पहिले राहुल दादा आपला जीव की प्राण. यस. लखनचा एक छोटासा फॅन आहे आपल्या बरोबर आणि त्याच्यात तोंडून आहे ना एक मस्त गोड शब्द निघाले. बाबू तुझं नाव सांग बाळा. नाव सांग. कार्तिक. हा. अरे वा. आता मला सांग हा बैल कुठला आहे? त्या बैलाचं नाव काय बाळा? नाव काय सांग. अरे वा. मित्रांनो, बैलगाड्यामधलं काय नाही माहित, पण त्या बैलावरचं प्रेम सगळं काही बोलून जात आहे. या मैदानामध्ये रजिस्ट्रार वैशू कर्डे त्या भेटलेल्या आहेत. नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय बैलगाड्या शर्यतीमध्ये तुम्ही रील्स पण बनवतात आणि प्रत्येका बैलांवरती पण प्रेम आहे तुमचं, काय बोलताय त्याबद्दल? काय नाही, सगळी बैल टॉपची आहेत आणि चांगले पळतात. मला सगळी बैल आवडतात. असं काय नाही की कुठलाच एकच बैल आवडतो, असं काय नाही, सगळी बैल चांगली आहेत. मस्त. ओके. आणि रीलच्या माध्यमातून काय तुम्ही एक बैलगाडी प्रेमींना संदेश द्याल? काय नाही, चांगले निस्वार्थ प्रेम करतात बैलांवरती, तेच खूप आहे. धन्यवाद. पाऊस होऊन गेला आणि या पावसाने बघा आपलं रूप धारण करून जो स्टेज होता तो निसर्गाने म्हणजे म्हणतात ना साथ दिली नाही आणि स्टेज पडलं, त्यामुळे काही गाड्या पण पडल्या 2 व्हीलर. आणि आता आपण बघतोय प्रत्येकाने एक सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. म्हणजे बैल जो पळणारा होता पाठी पूर्ण. आपण जेव्हा या मैदानामध्ये आलेलो तेव्हा पाऊस पडून गेला, पण एक एंटरटेनमेंट चालू आहे बघा तुम्ही. आणि मित्रांनो, ही जी मंडळी नाचतात आहे ती गावातली ग्रामस्थ आहेत. म्हणजे पाऊस पडून गेला पण त्याच्यामध्ये या गावकऱ्यांनी कोणाचा पण म्हणतात ना कोणाचा पण उत्साह कमी केला नाही. तुमचे मित्र आहेत का? हो, आमच्या गावाले. ओके. म्हणजे पाऊस पडून गेला पण कसली कसर काढून नाही बघा सगळी पब्लिक. काय बोलताय त्यांच्याबद्दल, काय बोलताय? फक्त मनोज दादांवरचं प्रेम आहे. एक नंबर. माहोल आता सुरू झालाय. 5 मिनिटात अजून रंग वाढणार. दादा काय होणार आहे आता? पाऊस जर थांबला तर एका तासात ग्राउंड या ठिकाणी नंतर लगेच चालू होणार आहे. म्हणजे फायनल सेमी काय करणार आहे? आता काय होतंय, निसर्ग किती साथ देतोय, पण जर हे ग्राउंड आहे, हे ग्राउंड पाऊस पडल्यानंतर 1 ते 1.5 तासात सुटतं. अजून वेळ आहे.
आपल्या बरोबर आहे मुख्य समालोचक विकास सर जगदाळे. सर नमस्कार. नमस्ते. आणि आपण बघतोय हे तुम्हाला काही नवीन नाही आहे, पाऊस म्हणजे आता हे असंच चालू राहणार. पण जी आपण अपेक्षा घेऊन आलेलो की आज निसर्गाने साथ दिली पाहिजे होती, काय काय बोलताय या सगळ्या गोष्टी? आणि सगळ्यात महत्त्वाचं काय हे वातावरण बघून तुम्हाला आता सध्या काय वाटतंय? शेवट अपेक्षा सगळेच ठेवून आले की बाबा वरुण राजानं आम्हाला साथ द्यावी, पण वरुण राजा हा अवकाळी आहे.